महाबळेश्वर पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा सभापती सौ शकुंतला रमेश सोरमले यांच्या अध्यक्षतेखाली कै MR भिलारे सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। या सभेत तालुक्यातील पाणी टंचाई, रखडलेली विकास कामे आणि विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। तालुक्यातील ज्या गावांमध्ये टंचाई घोषित करण्यात आली आहे तिथे तातडीने टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले। जलजीवन मिशन अंतर्गत कामांची माहिती घेऊन अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। आरोग्य विभागाने 1 ते 73 इंडिकेटरनुसार कामकाज करावे, तसेच सर्पदंश व श्वानदंश लसींचा साठा केंद्रांवर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या। शिक्षण विभागात रिक्त पदे भरणे आणि शाळांच्या खोल्यांच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यात आली। जनसुविधा आणि यात्रास्थळ विकास अंतर्गत सुरू असलेली 21 कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। कृषी विभागाने बियाणे आणि खतांचे वाटप वेळेवर करून योजनांची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचे ठरले। मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री राहुल कदम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की पंचायत समितीला प्राप्त झालेला 1,50,00,000 रुपयांचा निधी विहित वेळेत आणि नियमानुसार खर्च करावा। वेतन देयके आणि GST संदर्भातील कामकाज चोख ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। जनावरांच्या खोडा आजारामुळे होणारी अडचण लक्षात घेता जिल्हा परिषद स्तरावर पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच घरकुल योजनेचा आढावा घेऊन लाभार्थ्यांना अनुदान वितरणाबाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला। गटविकास अधिकारी श्री विजय विभुते यांनी सर्व खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना सूचित केले की लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी। प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावून जनतेची कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा। या सभेला उपसभापती श्री संजय मोरे, पंच सदस्य श्री संजय विठ्ठल शेलार, सौ वंदना प्रवीण भिलारे, जिल्हा परिषद सदस्य श्री संजय केळगणी, श्री अजित सकपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सभेचे कामकाज श्री प्रभाकर शेंडे, श्री दिनकर जाधव आणि श्री श्रीकांत धनवडे यांनी पाहिले। शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली।